शोकाकुल बंधू आणि भगिनीहो, सर्वांनी दादांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच अनुभव अतिशय दुःखात सांगितले. आदरणीय गारटकर दादांनी तर पूर्ण जवळपास सगळ्या आठवणी या ठिकाणी दादांच्या बद्दल सांगितल्या. दादा एक महाराष्ट्राचा खरं तर विकासाचं दैवत होतं आणि दादांनी अनेक कार्यकर्ते घडवले, समाज घडवला, महाराष्ट्र घडवला, विकासाचा महाराष्ट्र घडवला. दादा या महाराष्ट्राचा, दादाला या महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही एवढंच मी सांगतो. मी फक्त दोनच अनुभव सांगतो माझ्याबद्दलचे. ज्यावेळेला सोनाई गुळ कारखान्याच्या विषयावर आंदोलन केलं, गारटकर दादा माझ्या बरोबर होते. या तालुक्यातल्या तमाम गोरगरीब जनता माझ्या बरोबर होते. जवळपास 8-10 हजार लोक उपोषणाला, जवळपास 2000 लोक उपोषणाला बसले होते आणि 6-7 हजार लोकांचा मोर्चा या ठिकाणी निघाला होता. आणि हे सगळं दादाला समजल्यानंतर दादाने सांगितलं की आता आपल्याला या कारखान्याला परवानगी दिल्याशिवाय विलाज नाही. गुळ कारखान्याच्या बाबतीतला विषय आहे. आणि दादा अजून एक काहीतरी काम होतं म्हणून साहेबांकडे गेले होते. साहेब कृषी मंत्री होते आणि मला एअरपोर्टवर गेल्यावर दिल्लीतून उतरल्यानंतर मला फोन केला की कुठे आहे. म्हणलं मी इंदापूरला आहे. आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचं, जे मिळेल ते विमान पकडायचं आणि मी पवार साहेबांकडे जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत नाही जमलं तर उद्या सकाळी तरी 8 वाजेपर्यंत ये. मी अधिकाऱ्यांची मीटिंग लावायला सांगितली साहेबांना आणि आपल्याला गुळाच्या कारखान्याच्या या विषयावर आपल्याला काम करायचं. मी घाबरलो. आता म्हणलं कसं विमान मिळतंय ना मिळतंय, मी कसं जाणार. मीटिंग तर लावली आहे, प्रशासकीय मीटिंग आहे, सचिवची मीटिंग आहे. दादानी मी गेलो, पोहोचलो सकाळी 8 वाजता. मी पोहोचल्यानंतर 9 वाजता अधिकाऱ्यांची मीटिंग लावली होती आणि दादानी बाल हट्ट धरला. साहेब होते त्या मीटिंगला आणि दादांचा बाल हट्ट बघून मी सुद्धा स्तब्ध झालो. की म्हणले मला या गुळ कारखान्याला कसल्याही परिस्थितीत परवानगी पाहिजे, जे पाहिजे ते करा आणि फक्त गुळ कारखान्यासाठी पूर्ण हिंदुस्थानाचा कायदा बदलण्यासाठी पवार साहेबांबरोबर हट्ट धरले दादा मी त्या ठिकाणी पाहिले. दुसरा एक छोटासा अनुभव सांगतो की 2007 साली मी कृषी सभापती झालो, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती झालो. त्यावेळेला इंदापूर तालुक्याचं दूध फक्त 35,000 लिटरचं होतं.